रान आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी रानूमाळ असलेली भटकंती हे चित्र केवळ मराठवाड्यातच नाही तर बारामतीच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते। आणि एवढंच नाही तर फेब्रुवारी महिन्यातच इतकी ढाळ दुष्काळाची पाहायला मिळते। जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालाय। याच पानसरेवाडीमध्ये काय परिस्थिती आहे ते पाहूया। हे आहे पानसरेवाडी गाव, साधारण 2200 लोकवस्तीचं, पण भीषण पाणी टंचाईनं गावाचं गावपणच हरवून गेलं। दूरवर पडीक पडलेली शेती, जळून गेलेली पिकं हेच चित्र गावात आहे। गावात शेतीसाठी पाणीच नाही। पाण्याचा टँकर येताच बाया बापड्यांची धावपळ सुरू होते। हातात मिळेल ते भांड कॅन घेऊन लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचीच पाणी मिळवण्यासाठी घाई सुरू होते। हे दृश्य मराठवाड्यातलं नाही तर बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातलं आहे। बायकांना खूप त्रास सहन करावा लागतो पाण्यासाठी। पाणी टँकर जर आला तर आम्हाला हातातलं काम सोडून पळावं लागतं पाण्यासाठी। मग याच्यात जर काही जर झालं समजा तर काय करणार? एखाद्याचा जीव जाईल, आडावरून पाणी शांताना कचाड्यावरून शांतात, आडात चाकावरून शांतात, तर त्याच्यात तर एखादा आत पडलं तर काय करणार? जनावर विकतात म्हणजे काही लोक तर गाव सोडून गेले दुसऱ्या गावाला। आता ज्यांची सोय आहे ती गेले, ज्यांची सोय नाही त्यांनी काय करायचं? आता दुष्काळी परिस्थिती अतिशय भीषण आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवघड आहे। बारामतीहून एक दिवसाआड टँकर येतो आणि लोकांना पाणी काही ते येणारे पुरत नाही। जनावरांना चारा नाही आणि जनावर काही पर ठिकाणी परगावाला गेलेले आहेत आणि इथून पुढची परिस्थिती अजून मे महिना येणार आहे। मे महिन्यात तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती येणार आहे। तर आता शासनाने काहीतरी याच्यामध्ये लक्ष घालून पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करावी अशी विनंती आहे। दुष्काळ कधीतरी 72चा दुष्काळ म्हणजे पेरणीच तेवढ्यात झाली नव्हती, भीषण होती। इथून सोप्यावरून केडगावला जायचं म्हणलं तर मध्ये वाटायला कुठं पाणी मिळत नव्हतं आणि पाणी एक ग्लास घेण्याकरता 20 पैशाचा चहा प्यावा लागत होता, तर पाणी एक ग्लास मिळत होतं। अशी भीषण परिस्थिती त्यावेळेला होती। पाणी नाही तुमच्याकडे गावात पण थोड्या दिवसांनी अशीच परिस्थिती तशीच 72 सारखीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाटते। पाण्यासाठी इथले जवळजवळ 5-6 गोठे पर ठिकाणी गेले, पाणी तिथे मिळत नाही। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न एकदम बिकट झालेला आहे। आज जरी चारा आणाय गेलं तरी कुठं मिळत नाही। चारा साधारण 3000 रुपये शेकडा या भावाने खरेदी करावं लागतं। जनावर बरेच लोकांनी अलीकडे विकाय काढलेली आहेत। काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय नेमकं? आता तर फेब्रुवारी आहे फक्त, अजून 3-4 महिने फार भीषण परिस्थिती निर्माण होईल। माझा तर असा अंदाज आहे लोकांना सुद्धा पाणी प्यायला मिळायचं नाही। शासनाने प्रत्येक ठिकाणी जाऊन बाबा चौकशी करून तिथं व्यवस्थित हे करून बाबा लोकसंख्या किती, पाणी वेळेवर मिळतं का, जनावरांची परिस्थिती, जनावरांना चारा मिळतो का, त्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं पाहून केलं पाहिजे। पण मला वाटत नाही शासन मुळात धीम आहे, त्याच्यामुळे शासनाला किती कुणीही केलं तरी शासन जागं होईल असं मला तरी वाटत नाही। घरातली कामं कमीत कमी पाण्यात गृहिणींना करावी लागतात। पाण्याला अक्षरशः सोन्याची किंमत आल्याचं वृद्ध महिला सांगतात। पानसरेवाडी या गावामध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते आणि नेमक्या गृहिणींना काय याचे समस्या जाणवतात हे आपण लक्षात घेऊयात की नेमका कशा प्रकारे त्यांचा सगळा दिवस जो जातो पाण्याच्या या सगळ्या टंचाईमध्ये। काय सांगाल आजी, नेमकं सगळ्या पाण्याची पाणीच प्यायला भेटत नाही, विहिरीतनी पाणी नाही, अजून पाणी अगदी सोन्यासारखं झालंय आम्हाला। आता काय करायचं?
पाणी 12-13 दिवसांनी एक टँकर येतोय. ते पाणी काय पुरवतं का? मग बाकीचं काय आता सांगा. बरं, म्हणजे दिवसभरात घरातली कामं वगैरे करताना काय वाटतं तुम्हाला, चीड येते का नाही ही सगळी अशी परिस्थिती येते? म्हणजे घरात बसूनच आहे दिवसभर, काय इथं करायचं, रानात राहायला जायला काही आहे का? काहीच नाही, पीक नाही, काय नाही. मग त्याच्यामुळे घरीच नुसते दिवस बसून काढायचे, काम नाही, धंदा नाही, आता काय नाही. पूर्वी कसं होतं इथं पाण्याचं आणि आता काय परिस्थिती आहे? पूर्वी चांगलं होतं पाण्याचं, पण आताच्या अलीकडे 2 वर्षामध्ये असंच चाललंय आमचं. बाजरीला पाणी नाही, ज्वारीला पाणी नाही, गव्हाला नाही. मग पाणी असेल तर खायला, नाही तर खायला कुठलं आले. पाणी भरताना नेमकं काय परिस्थिती होती? टँकर जेव्हा गावात येतो तेव्हा हे काय मग असं केंड मांडायची, कुठं हांड न्यायचे का टिपा न्यायच्या, असं कळश्या बादल्या न्यायच्या, पाणी भरायचं. ते पाणी पुरवतच नाही. मग आता त्याने काय करणार आम्ही तरी त्याला. आता तर आताशी पुसाचा महिना आहे असं म्हणतात. अजून 4 महिने जायच्यात, आणि 4 महिन्यांनी पण पाऊस कधी पडतो कधी नाही, तसं काय सांगता येते का? काय भीती वाटते का? काही भीती कशी? काय हीच भीती, पाण्याचीच भीती, दुसरी नाही भीती कशाची. काय भीती वाटते? पाणी मिळलं तर जीवन आहे, नाही पाणी मिळल्यावर काय करायचं? खरं, पाणी मिळालं तर ते जीवन आहे, पाणी हे जीवन आहे आपण म्हणतो. पण नेमकी गेल्या 3 वर्षापासून या गावामध्ये असलेली दुष्काळाची स्थिती, आणि आता पुढच्या वर्षी तरी पाऊस मिळेल का नाही, तो पाऊस पडेल का, अशी सुद्धा एक शंका जी आहे ती या गावकऱ्यांच्या आणि गृहिणींच्या मनामध्ये सतावते. दूरवर रानात पीकच नाही, जे काही आहे ते जळून गेलंय. अशातच मेंढ्यांना चारा आणि पाणी शोधत मेंढपाळ पायपीट करतायत. विहिरींनी कधीच तळ गाठलाय. अजून उन्हाळा जायचा आहे तोवरच इतकी पाणी टंचाई आल्यानं मेंढपाळ चिंताक्रांत आहेत. बकऱ्यांचं पाण्या वाचून इतकी आमची हालत चालली की पाणीच नाही बकऱ्यांना. कुठतरी शेंदून पाजायचं म्हटल्यानंतर हे विहिरी पाहिल्या तुम्ही. आता काय विहिरींची परिस्थिती, चारायला एवढ्या बकऱ्यांना 2 माणसं लागतात. 2 माणसं असून बी चारायचं त्यांचं पोट भरत नाही, त्यामुळे बकरीला येण्यात पळत राहतात. काय पाणी नाही वेळाला, 3 टाइम पाणी आता उन्हाळ्याच्या सध्या पाहिजे, पण पाणी मिळत नाही त्यांना. पूर्वी चांगलं होतं काही, कारण बकऱ्याला पाणी चारा वेळेच्या वेळेला मिळायचं, त्यामुळे सुखरूप व्यवस्थित वाटायचं. पण आता इतकी हालत होती की पाणी मिळत नाही, टायमाला चारा मिळत नाही, त्यामुळं आमचे बेल्ले हाल होतात. पुस महिना आहे म्हणजे अजून 4-5 महिने जायच्यात पाऊस पडायला. मग त्यानंतर आमची आता इथून वरती किती हाल होतील. असं हाल आमचं व्हायला नको आहे. वर्षापूर्वी बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जनाई शिरसाई योजनेतून कॅनॉल आला. मात्र गेल्या 2 वर्षांपासून या गावामध्ये पाण्याची वाट पाहतात सगळे ग्रामस्थ, आणि 2015 पासूनच सुरू झालेला टँकर तो अद्यापही सुरूच आहे. नेमकं आता फेब्रुवारी नंतर येणारा हा सगळा उन्हाळ्याचा काळ कसा असेल हाच प्रश्न सगळ्या ग्रामस्थांना सतावतोय. जनाई सिरसाई योजनेतून कॅनॉल झाला, मात्र गेल्या 2 वर्षात एकदाही पाण्याचं आवर्तन या भागात दिलं गेलं नाही. चारा टंचाईमुळे आता दुधाचा धंदा सुद्धा अडचणीत यायला लागलाय. मी स्वतः एक दूध संस्था चालवतो. माझं कलेक्शन पर डे 3000 लिटरचं आज 2200 लिटर पर्यंत आलेलं आहे. त्याला कारण म्हणजे चाऱ्याअभावी लोकांनी जनावर विकायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून जी मदत व्हायला पाहिजे ती अजिबात होताना दिसत नाहीये. तर मराठवाड्यामध्ये जी सध्या दुष्काळाची तीव्रता आहे तीच तीव्रता आज ह्या बारामतीच्या ह्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळते. मी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून माझ्या मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुमच्या इतक्याच भीषण परिस्थितीमध्ये, तितक्याच दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा जगतोय. तुम्ही जसा आत्महत्येचा मार्ग स्वीकारता तसा आमच्या इथला शेतकरी स्वीकारत नाही. कृपया तुम्ही आमच्याकडे बघा. आम्ही सुद्धा तुमच्या इतक्याच भीषण वातावरणामध्ये जगून सुद्धा आमच्या इथला बहादर शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाही. तरी कृपया मराठवाड्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांनी
आत्महत्याचा विचार करू नये असं मी आयबन लोकमतच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्या. जोपर्यंत शक्य झालं तोपर्यंत शेतकऱ्यांनी बागा जगवल्या. मात्र जिथं पिण्याच्या पाण्याची भ्रांत तिथं बागा कशा जगवायच्या या काळजीनं अतिशय जड अंतःकरणानं बागांवर करवत फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दुष्काळाच्या झळा ज्या आहेत त्या अधिकच आता जाणवू लागलेल्या आहेत आणि म्हणूनच की आपण ज्या लिंबाच्या बागेमध्ये आहोत ही बाग स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त लढीवाळपणे सांभाळली गेली होती. मात्र आता दुष्काळामध्ये या बागेला पाणीच उरलेलं नाही, त्याच्यामुळे ही बाग आता तोडतायत हे शेतकरी. आपण त्यांच्याशी बोलूयात. खरं तर ज्या बागेला तुम्ही इतकं चांगल्या प्रकारे संगोपन केलं, तिला वाढवलीत, तीच बाग आज तुम्ही तोडताय. आम्ही तोडतोय म्हणजे आता पाणी नाही, दुष्काळ पडला, 4 वर्ष झालं पाऊसच नाही अजिबात. त्यामुळे काय करणार आता, पर्याय नाही काय. जोपर्यंत जागावता आली तोपर्यंत जागावली. आता जागायची माणसाचीच पंचायत झाली तर बाग कधी आपण जागवणार. पाणी प्यायला नाही, टँकर कधी 8 दिवसात नाही एकदा येतो. ती काय सगळ्यांच्यात वरगून सगळ्यांना पण काय पुरत नाही पाणी, गडूळ सोडून पाणी लोक पिते. ती काही पर्याय नाही त्याला आता. कधीपासून ही परिस्थिती, कारण की ह्या बागेने तुम्हाला खूप उत्पन्न पण दिलं असेल, पैसे पण दिले असतील. हो दिले, पण ही काय उन्हाळ्याची आशीच होती. आता 4 वर्ष लगातार पाऊस नाही. ह्या वर्षी तर अजिबात टिपकाच नाही रानात चाटला अजिबात. लय अवघड झाली कंडिशन पावसाची. आता काही पर्याय नाही त्याला. जोपर्यंत जागावता आली तोपर्यंत जागावली. आता काय जगायचीच अपेक्षा. आता आम्हालाच पाणी प्यायला मिळत, आता बागाला तरी आणणार कुठनं. कापताना त्रास वाटत नाही का? आता मस्त वाटलं तरी पण आता काय विलाज नाही त्याला. हाताला असे काठे टोचत यात कापताना, पण आता काय विलाज नाही त्याला. परत वरतानी होत्यात मालाचे पैसे, पण आता पाणीच नाही तर काही विलाज नाही त्याला. पाणीच नसल्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे आणि अशा अनेक बागा ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत. या शेताच्या मालकीण आहेत आपल्या बरोबर. तुमची सगळी बाग तोडण्याचं काम चालू आहे आता. सगळं दुष्काळ आहे. ही बाग तुटत असताना काही वाईट वाटतं की नाही? वाईट वाटतं म्हणजे वाटतं की कसा आता बाग वाढवला पहिला, पाणी घातलं ओली ओली, ना आता कसा तोडावा. डोळ्याला पाणी येते पण काय करावा. बारक्या पोरांच्या वर सांभाळलं त्यांना, पण आता वाईट वाटतंय मग काय करावं. आता जळून गेला. आता वाटतंय नुसती लाकडा झाली, सरपण झालं त्याचं, काय करावा. पोरांना पाणी नाही प्यायला, माणसांना पाणी नाही, आता ह्याला तरी कुठून आणावं. आपण पाहतो की या सगळ्याच झळा ज्या आहेत त्या अश्रूंच्या द्वारे आता बाहेर पडतायत. कारण की ज्या बागेला इतकं स्वतःच्या मूलबाळासारखं प्रेम केलं, तीच बाग तोडण्याची वेळ जी आहे ती या कुटुंबावरती आलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे, तिथं दुभत्या जनावरांसाठी चारा कुठून आणणार हाही प्रश्न आहे. तीस किलोमीटर अंतरावर जाऊन चारा खरेदी करावी तर खिशाला परवडत नाही. कारण वैरण महाग झाली. शासनानं चारा छावण्या उभारल्या तर परिस्थिती बदलू शकते. मात्र या राज्यात सगळंच आलबेल आहे. 70,000ची दुभती गाय शेतकरी 30,000ला विकतायत. खाया नाही, आम्हालाच पाणी नाही प्यायला तर गुरांना कुठून आम्ही घाललो. खाया पाणी समजा विकतच घ्यायला लागतं, म्हणून आम्ही विकतोय गाय. आनंद होणारच नाही, दुःखच होणार आहे गाय. बाकी काय तुम्ही आणि काय विचाराय? किती वर्षापासून होती गाय तुमच्याकडे? तुम्ही गाय आता हे 3रं येते. 3 वर्ष झालं आमच्याकडे. पण आता काय सध्या खायला अजिबात नसल्यामुळं आम्ही विकतोय गाय. नेहमी अशीच परिस्थिती असते का इथे, का यावर्षी जास्त? नाही, असती परिस्थिती अशीच, पण या वर्षी भरपूर म्हणजे जास्तच आहे. पाणीच नाही अजिबात, म्हणजे पिकच बी नाहीत आमच्याकडे. कुठलंच पीक नाही. ज्वारीचं पीक नाही, कांद्याचं नाही, बाजरीच नाही, कुठलंच पीक नाही चालू वर्षी.
त्याच्यामुळे आता ही गुरं सांभाळणं बी आम्हाला मुश्किल झालं. दुष्काळानं अशी दैना केली की रान माती वांझोटी झाली आहे. भयान उदासीनता गावात नांदती आहे. याच गावातल्या शेतकऱ्यानं ही व्यथा आपल्या कवितेतून मांडली. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि माझ्यासारखा रानात राहणारा एक शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागामधला ज्यावेळी कविता लिहितो त्यावेळी ती सगळी परिस्थिती या शब्दांच्या माध्यमातून पुढे येते आणि मग मी सहजपणानं असं लिहून जातो की रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप. अरे रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप आणि हिरव्यागार संसाराचं वठून गेलंय झुडूप. अरे कुरूप झालंय काळजाला, अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गठ्ठा आहे. अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गठ्ठा आहे आणि पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. 7-12 रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्यात. 7-12 रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्यात आणि बाटूक झालंय लेकरांचं वाडी त्यांच्या खुटल्या आहेत. बाटूक झालंय लेकरांचं वाडी त्यांच्या खुटल्या आहेत. गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाडं. अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाडं आणि रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. फाटकी कापड पोराला आणि जुनच पुस्तक पोरीला. फाटकी कापड पोराला आणि जुनच पुस्तक पोरीला. राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तिथे जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चारा कोठून आणायचा हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच अनेक ग्रामस्थांनी या गावातून स्थलांतर केली आहेत. नेमकं सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं आणि किमान चारा छावण्या सुरू कराव्यात अशी ही माफक अपेक्षा गावकरी व्यक्त करतायत. या सगळ्या रिपोर्ट नंतर किमान सरकारपर्यंत येथील सगळ्या समस्या पोहोचतील अशी अपेक्षा करूयात. आज इथेच थांबूयात. पाहत राहा फक्त IBN लोकमत.